हो हो, किती सारे कमेंट करायला एकाच व्हिडिओला. आणि झाली चूक माझ्याकडनं ढोकळा बनवण्यामध्ये, तर मी माझी चूक ॲक्सेप्टही केली की मी बोलले सुद्धा, ते बॅटर जास्त झालं आणि भांडं छोटं झालं. त्या व्हिडिओला इतके सारे कमेंट आलेत विचारू नका. आणि जास्त करून बायकांच्याच आहेत की तुला तो जमलाच नाही, तुला तो करताच आला नाही, तू चितळ्यांची बदनामी करते, तू असं करते, तू तसं करते, तुला काय ते जमलंच नाही, तुला काय स्वयंपाकच येत नसेल, तू काय अशीच तू काय तशीच. अरे किती एकाच व्हिडिओमध्ये आपण एकाच व्हिडिओमध्ये म्हणजे 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या माणसाला जज करू नाही शकत. आणि दुसरी गोष्ट, माझी चुकी झाली, मी लगेच ॲक्सेप्ट केली. मी काय बोलली का ते चितळ्यांचं पॅकेट खराब होतं, चितळ्यांचं तुम्ही पॅकेट घेऊ नका, असं करू नका, तसं करू नका, नाहीच ना. ज्याला जे आवडतं त्याने ते आणावं, त्याने ते करावं, ज्याला जे जमतं ते करतं. आणि दुसरी गोष्ट, चुकलेलं आपण ॲक्सेप्टही केलं पाहिजे. मी तसं ॲक्सेप्ट केलं. आणि राहिली दुसरी गोष्ट की मी खूप फूडी मुलगी आहे, मला खूप खायला आवडतं, खूप बनवायला सुद्धा आवडतं. माझ्या कित्येक तरी व्हिडिओमध्ये तुम्ही मला पाहिलं असेल, मी बाहेरच खात असते. आणि कित्येक तरी गोष्ट मी घरी बनवल्या सुद्धा आहेत. कधी कधी मला व्हिडिओ बनवायचा कंटाळा येतो आणि व्हिडिओच्या आतमध्ये आणि व्हिडिओच्या बाहेरची दुनिया खूप वेगळी असते. त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेस कुणाला जज करू शकत नाही. आणि राहिली गोष्ट दुसरी की मला ढोकळा नाही बनला, मी नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करेल. मी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटला रिप्लाय देत असते. तर मला जमलाच नाही किंवा म्हणून मी काही बनवायचं सोडून देणार आहे असं काही नाही. मी नेक्स्ट टाईम चितळ्यांचंच पॅकेट आणून नक्की, मला सगळ्यांनी जसं सांगितलं, काही कमेंट त्याच्यामध्ये खूप चांगल्या सुद्धा आहेत. त्यांनी मला सांगितलं ताई तुम्ही नक्की नेक्स्ट टाईम ट्राय करा, त्याच्यामध्ये तेल टाका. मी तेल सुद्धा टाकलं होतं, फक्त भांडं छोटं झालं आणि त्याला फुलायला जागा नव्हती. अशा प्रकारे तो ढोकळा विस्कटला होता आणि फेकून दिला. तर त्याच्या गुठळ्या राहिल्या होत्या म्हणून मी फेकून दिला, माझा लागत फेकून दिलं. असं काही नसतं. माझा लागत पोटात दुखून परत डॉक्टरकडे जाऊन खर्च करण्यापेक्षा ते फेकलेलं कधीही उत्तम, मला तरी असं वाटतं. आणि तुम्ही माझे हे फोटो पाहू शकता. तुम्हाला या फोटोवरनं कळत असेल मी किती फूडी आहे. आणि कित्येक तरी गोष्टी मी घरीच बनवलेल्या आहेत. आणि सांगायचा मुद्दा एवढाच की मी कुठल्याही गोष्टीचा बदनामी करत नाही किंवा कुठल्याही ब्रँडची बदनामी करत नाही. मला ज्या गोष्टी वाटल्या, मला ज्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या, त्याच मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत असते. आणि राहिली गोष्ट ढोकळ्याची, मी नेक्स्ट टाईम डीमार्टला गेली का चितळ्यांचंच पॅकेट घेऊन येऊन ढोकळा बनवून तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवेल. तर असं चांगल्या कमेंट केल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खूप सारे व्ह्यूज आले त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद.